बॉलिवूड स्टार बनायला आला आणि सायबर चोरटा झाला। सॅम उर्फ डेव्हिड बॉलिवूड स्टार बनण्याऐवजी झाला सायबर चोरटा। कंबोडिया देशातून टोळी भारतीयांना घालायची गंडा। शेअर मार्केटमध्ये अधिकचा परतावा मिळवून देतो म्हणून करायचे फसवणूक। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केला आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटनं 6 जणांना अटक करून आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। हे 6 जण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्यांना बँक खात्याची माहिती देत नागरिकांना गंडा घालत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। विशेष म्हणजे या आरोपींवर 102 गुन्हे दाखल असल्याचं आतापर्यंतच्या प्राथमिक तपासातून उघड झालंय। कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घालत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। शुभम मोहन लोंढे वय 24 वर्ष राहणार चिखली, सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबित कुमार श्रीपती नायक वय 22 वर्ष राहणार ओडिशा, प्रोफेसर उर्फ हिमांशु कुमार गणेश ठाकूर वय 24 वर्ष राहणार झारखंड, राजअंश संतोष सिंग वय 21 वर्ष भूगाव मूळ राहणार झारखंड, गौरव अनिल कुमार शर्मा वय 40 वर्ष राहणार गुजरात आणि अंकुश रामराव मोरे वय 31 वर्ष राहणार नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। मुख्य आरोपी सॅम उर्फ डेव्हिड गेल्या 2 वर्षांपासून टेलिग्रामद्वारे भारतातील खातेधारकांशी संपर्क साधत होता। त्यानंतर ही खाती कंबोडियातील मुख्य सायबर चोरट्याला देण्यात येत होती। शुभम लोंढे सायबर गुन्ह्यासाठी बँक खाती उपलब्ध करून देण्यात सहभागी होता। चौकशीनंतर लोंढेने हे उघड केलं की त्याने ही खाती सॅम उर्फ डेव्हिडला दिली होती असं पोलिसांनी सांगितलंय। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे पथकानं या महिन्याच्या सुरुवातीला नोंदवलेल्या शेअर ट्रेडिंग सायबर फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा ही बाब उघडकीस आली। हे आरोपी शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवायचे आणि नागरिकांची फसवणूक करायचे। सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांनी पुण्यातील चिखली येथील शुभम लोंढे वय 24 वर्ष याला अनेक खाती हाताळणारा संशयित म्हणून पाहिलं। या खात्यामध्ये दुसरा हँडलर सॅम डेव्हिडनं प्रवेश केला होता, जो कंबोडियातील आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांशी जोडलेला असल्याचं समजलं। सॅम डेव्हिड किमान 20 वेगवेगळ्या फोन नंबरचा वापर करायचा। त्याचा मुख्य तळ गोव्यात होता आणि तो वारंवार भारतातून प्रवास करत होता। एक गुप्त माहितीच्या आधारे त्याला 23 जानेवारी रोजी हिंजवडी येथे त्याचे खरे नावानं संबित कुमार श्रीमती नायक वय 22 वर्ष हा ओडिशाचा राहणारा रहिवासी हा बॉलिवूडमध्ये सुरुवातीस जाण्यास इच्छुक असलेल्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली। या आरोपींकडून पोलिसांनी 9 मोबाईल फोन, 1 टॅबलेट, 10 चेकबुक या प्रकरणात जप्त केलेले आहेत। या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त विनय कुमार चौबे यांनी काय माहिती दिली पाहूयात। पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटचे सायबर पोलीस स्टेशन ने इंटरनेशनल सायबर फ्रॉड सिंडिकेट से निगडीत त्यांच्या इंडियामधला मेन हँडलर सॅम उर्फ डेव्हिड याला अटक केलेला आहे। त्याच्याबरोबर सॅमचे 5 आणखी साथीदार यांना अटक करण्यात आलेले आहेत। 5 पैकी 2 सायबर फ्रॉडस्टर झारखंडचे, 1 गुजरातच्या, 1 नाशिकच्या आणि 1 स्थानिक आहे। त्यांच्याकडून प्राप्त जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यावरून त्यांच्यावर एकूण 102 सायबर फ्रॉडचे केसेस दाखल आहेत असा दिसून येत आहे। सर्व लोकांना हा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट फक्त सेबी अप्रूव्ड, सेबीचे मान्यता प्राप्त एजन्सीज आणि त्यांचे ऑथोराइज्ड वेबसाइट्स आणि ऍप्स त्याच्यावरच कराव्यात। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस,
व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.